नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आपल्या सर्वांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बकासूर नक्की पुढच्या मैदानामध्ये कधी पळताना दिसणार आहे याची लेटेस्ट न्यूज घेऊन आलो आहोत। कालची हार झाली आपल्या बकासूरची, त्यामुळे सर्वत्र चर्चा पसरली आहे की आता बकासूर आपल्याला नक्की पुढच्या मैदानामध्ये कधी पळणार। तर मित्रांनो, हेच सांगण्यासाठी आपण व्हिडिओ बनवत आहोत। कालची हार सांगायची म्हटली तर मित्रांनो, खरं तर आपल्या बकासूरची हार फाट्यांमुळे झाली मित्रांनो। जर खालच्या फाट्या जर चांगल्या असत्या आणि कठीण असत्या तर कालचा निकाल काहीतरी वेगळाच बघायला भेटला असता बरं का मित्रांनो। आपला बकासूर 2-3 वेळा आणि पाखरा पण 1-2 वेळा ठेसाळून तरी पण जीवाचं रान करून मित्रांनो गाडी क्वार्टर फायनलसाठी प्राप्त झाली। दोन्ही नंदे टॉपचे पळाले, टॉपचे जीवाचं रान करून पळाले असो, त्यांचं क्वार्टर फायनलला राहिले ते। आता आपण बघू पुढचं मैदान। आपला बाक्या तुम्हाला तर माहिती आहे, एकदा हारला की पुढचा मैदान नक्कीच कमबॅक करतो, त्यामुळे विरोधकांना पण भीती असते, ह्यो जर मैदानात हारला तर पुढचा 1 नंबर फिक्स। त्यामुळे मित्रांनो, आता तुम्हाला सांगणार आहे आपला सर्वांचा लाडका बकासूर पुढच्या मैदानात नक्की कधी पळणार आहे। तर मित्रांनो, आपला सर्वांचा लाडका बकासूर पुढच्या मैदानात 9 तारखेला होणाऱ्या गानंद, हो मित्रांनो, 9 तारखेला होणारे ओपन मैदान गानंद आटपाडी येथे होणाऱ्या 9 ऑक्टोबर रोजी आपला सर्वांचा लाडका बकासूर नक्कीच पळताना दिसेल। 8 तारखेला पण मोहिलचं नियोजन चाललं आहे, मोहिल शेठचं। बघू, ते जर ठरलं तर मित्रांनो 8 तारखेला आणि 9 तारखेला दोन्ही दिवस पळताना दिसेल। पण 9 तारखेला मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बकासूर नक्की पळताना दिसणार आहे मित्रांनो, याची नोंद घ्या। चालेल मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो, नवीन सुरुवात आहे। धन्यवाद।